नमस्कार मित्रांनो, आपल्या या डी-एस-ए सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टू सम प्रॉब्लेमचा ब्रूट फोर्स अप्रोच बघितला होता, ज्याची की टाईम कॉम्प्लेक्सिटी होती बिग ओ ऑफ एन स्क्वेअर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच प्रॉब्लेम अजून इफिशियंट पद्धतीने कसं सोडवायचा ते बघणार आहेत. फक्त एका पासमध्ये युझिंग हॅश मॅप आणि याची टाईम कॉम्प्लेक्सिटी असणार आहे फक्त बिग ऑफ एन. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट बघूया. तर आपल्याला एक अरे दिलेला आहे, ज्याच्यामध्ये की मल्टिपल एलिमेंट्स आहेत आणि एक आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की या अरेमध्ये असे दोन एलिमेंट्स घ्यायचे आहेत ज्यांची की सम इक्वल टू टार्गेट असली पाहिजे. आपण ब्रूट फोर्स मेथडनी करताना आपण प्रत्येक एलिमेंटसोबत कम्पेअर केलं होतं. त्यामुळे आपल्याला दोन लूप लागायचे. त्यामुळे आपली छोट्या अरेसाठी तर हे होऊन जाईल, बट जेव्हा अरे मोठा होईल तेव्हा हे खूप टाईम कन्झ्युमिंग असणार आहे. त्यामुळे आपण याचा एक ऑप्टिमल सोल्युशन बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की हॅश मॅप वापरून हेच काम सिंगल लूपमध्ये कसे करू शकतो. तर याची आयडिया खूप सोपी आहे. आपण एका अरेमधून एकदाच फिरणार आहोत आणि या अरेमधून आपण प्रत्येक नंबरसाठी एक कॉम्प्लिमेंट काढणार आहोत. कॉम्प्लिमेंट इन द सेन्स जो पण आपल्याला टार्गेट दिलेला आहे त्या टार्गेटमधून आपला करंट एलिमेंट ऑफ द अरे मायनस करून जो नंबर येईल तो असणार आहे कॉम्प्लिमेंट, आणि तो कॉम्प्लिमेंट आपण चेक करणार आहोत हॅश मॅपमध्ये. आणि जर तो कॉम्प्लिमेंट हॅश मॅपमध्ये, तर हेच आपण एक उदाहरण घेऊन बघूया. तर आपल्याला जो अरे दिलेला आहे, आपण त्यामध्ये जेव्हा ट्रॅव्हल्स करतो तेव्हा सपोज आपण एक नंबर बघितला, सपोज 7 आहे, आणि तो कॉम्प्लिमेंट करंट नंबर 7 घेतला आहे आणि त्याला टार्गेटमधून मायनस करून जो भेटेल तो कॉम्प्लिमेंटमध्ये स्टोअर केला आणि चेक केलं की जो स्टोअर केलेला जो नंबर आहे तो हॅश मॅपमध्ये एक्झिस्ट करतो का. सपोज हा एक्झिस्ट करतो इथे, ठीक आहे. जर तो एक्झिस्ट करतो तर त्याचे फक्त आपल्याला इंडायसेस रिटर्न करायचे आहेत, एल्स आपल्याला तो पुट करायचा आहे मॅपमध्ये. चला तर आपण याचा कोड बघूया कसा होईल. तर आपल्याला एक फॉर लूप लावावं लागणार टू इटरेट फ्रॉम द अरे फॉर इंट आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन नम्स डॉट लेंथ, म्हणजे लेंथ, आणि आय प्लस प्लस. तर आपण एक कॉम्प्लिमेंट नावाचा इंटिजर घेऊन कॉम्प्लिमेंट इक्वल टू टार्गेट मायनस नम्स ऑफ आय, ठीक आहे. इफ आता इथे एक कंडिशन लावायची आपल्याला, इफ मॅप डॉट कंटेन्स की कॉम्प्लिमेंट. तर आपल्याला रिटर्न करायचं आहे ते दोन इंडायसेस. रिटर्न आपल्याला तो अरे रिटर्न करायचा आहे, इंट मॅप डॉट गेट आय.
ठीक आहे. तर आतापर्यंत तर या कोडमध्ये आपण हे केलेलं आहे की एक कॉम्प्लिमेंट नावाच्या व्हेरिएबलमध्ये टार्गेट मायनस नम्स ऑफ आय घेतलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की सपोज आपण अ, एखाद्या अरेमधून इटरेट करतो आहे आणि सपोज आपला नंबर आहे 7, तर आपण करंट नंबर हा 7 आहे आणि त्या कॉम्प्लिमेंटमध्ये टार्गेट मायनस 7 दॅट इज इक्वल टू 2. आणि जर ते 2 आलं आणि तो कॉम्प्लिमेंट आपण त्या हॅश मॅपमध्ये एक्झिस्ट करतो काय तो चेक करणार. ठीक आहे. जर इफ मॅप डॉट कंटेन्स की दॅट कॉम्प्लिमेंट जर हे ट्रू असेल तर आपण डायरेक्ट त्याचा इंडेक्स रिटर्न करणार. आणि सपोज जर ते नसेल तर आपण फक्त मॅप डॉट पुट नम्स ऑफ आय कॉमा करंट इंडेक्स. ठीक आहे. बेसिकली जर सपोज करंट नंबर त्या मॅपमध्ये एक्झिस्ट नसेल तर तो आपण मॅपमध्ये इन्सर्ट करणार आणि नेक्स्ट इटरेशनवरती जाणार. आणि सपोज सगळे इटरेशन्स झाले स्टील आपल्याला कुठला नंबर भेटला नाही, जर तो सोल्युशन नाही भेटलं तर एक रिटर्न ब्लँक अरे रिटर्न करायचा आहे. पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक फिक्स सोल्युशन एक्झॅक्टली वन सोल्युशन हे हमखास असणारच आहे. त्यामुळे जे काही रिटर्न होणार आहे ते इथूनच रिटर्न होणार आहे. बट स्टील वी विल हॅव टू राईट इट हिअर ऑल्सो. तर आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे का. एक मिनिट, हे पण आपल्याला हे करावं लागेल. हे कॅपिटल स्मॉल असणार आहे कारण आपण इथे स्मॉल घेतलेला आहे. ठीक आहे. सो हिअर वी गो. तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे.